लय पाणी आले म्हणून पळायला लागलो. तो पळता सुद्धा येणार. 2 नातांड होते. सुनाला म्हणलं पोरं घेऊन पळतो आणि मग सून पळाली पोरं घेऊन. अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस सुरू असून मे महिन्यात जवळपास 215.7 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून यामध्ये नगर शहर व तालुक्यात आतापर्यंत 291.9 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच नगर तालुक्यातील खडकी आणि वाळकी या गावांमध्ये काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने खडकी परिसरातून जाणाऱ्या दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आली. 6 महिने भांडे कोंडे गेले, पीठ बसाले बिसाले सारे पाण्यात पावते ताजूक सुद्धा. यामुळे खडकी गावासह वाळकी येथे नदी पात्राजवळील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. अचानक घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. घरात महिला आणि लहान मुले होती तर घरच्या शेजारील गोठ्यात गोवंशीय जनावरे, शेळ्या आणि कोंबड्या होत्या. पुराचे पाणी घरात आणि गोठ्यात शिरल्याने माणसांसह प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. घरातील वर्षभर साचून ठेवलेल्या धान्यासह सर्वच संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काल रात्रभर गावातील इतर ठिकाणी या कुटुंबांना आणि जनावरांना हलवण्यात आले होते. घरातील सर्वच वस्तू पाण्यात गेल्याने आज खाण्यापिण्याचे देखील हाल झाले आहेत. त्यामुळे या कुटुंबांनी सरकारकडे तातडीने मदतीची आर्त हाक दिली आहे. गेल्या 15 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अक्षरशः नुकसान केलेलं आहे. अनेक ठिकाणी जे आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालं आहे. गेल्या 8 दिवसापासून आपण नवराष्ट्राच्या माध्यमातून पाहत आहोत की जे नुकसान आहे फळबागांचं, शेतीचं ते पाहायला मिळत आहे. आज आपण अहिल्यानगर तालुक्यातील जे खडकी गाव आहे, खडकी गावामध्ये आलेलो आहे. काल रात्री इथे जो पूर आला होता नदीला, 2 नद्यांचा जो संगम आहे इथे, त्या नदीला अचानक काल रात्री ढगफुटी सदृश्य जे पाऊस झालेला होता त्यामध्ये पूर आलेला होता. या पुरामध्ये अक्षरशः घरांच्या अर्धे घरं जे आहेत ते पुरामध्ये गेलेले होते. यामध्ये अनेक नुकसान जे आहे ते घरांचं झालेलं होतं. आता आपल्यासोबत काही महिला आहेत. आपण त्या महिलांशी बातचीत करूया. नेमकं काल रात्री घडलेलं होतं आणि त्यांनी कशी या सगळ्या पूर परिस्थितीला सामना केलेला आहे. आजी, काय नेमकं काल घडलेलं होतं रात्री आणि कसा सामना केला तुम्ही? आम्ही ना अवचित पाऊस आला आणि पूर आला. पाऊस येत होता तेव्हा आम्ही जाग्या होतो, म्हणजे उभ्याच होतो. पण एकाएकीच मालक आले दारून, म्हणले लय पाणी आले म्हणून पळायला लागलो. तो पळता सुद्धा येणार. 2 नातांड होते. सुनाला म्हणलं पोरं घेऊन पळतो आणि मग सून पळाली पोरं घेऊन. मग मी पण पळाले. मला पळता सुद्धा याचं काही भांडं सुद्धा उचलता आलं नाही, काहीच उचलता आलं नाही आम्हाला. जागची जागा आम्ही पळालो. मग शरडा गेला 2 आमच्या वाहून. किती नुकसान झालं याच्यात? घरातलं काय सामान गेलेलं आहे? 6 महिने भांडे कोंडे गेले, पीठ बसाले बिसाले सारे पाण्यात पावते ताजूक सुद्धा. समजा घरातलं सारे धान्य धुले तर पार वाटोळ झाले, काही सुद्धा राहिले नाही. अंगाचे कपडे बिपडे पार काही वाहून गेलेत, काही गुतलेत, काय आहेत. काल प्रशासन किती वाजता आलं? तुम्हाला कशा पद्धतीने मदत झाली? काय मदत करताच आली नाही. अहो, पाऊस जीस आला, पाणी जीस आलं ना तर आम्हाला बाहेर सुद्धा निघता आहे ना. बरंच हे आले दारीवर, म्हणले लय पाणी आलं म्हणून आम्ही पळालो. 2 एक नात सुनाला म्हणलं पळ तिकडं, त्यांना घेऊन तरी पळ म्हणलं. आणि मग ती पळाल्यानंतर मला सुद्धा भांडं उचलता नाही आलं, मी पण पळाले. नक्कीच अजून काही महिला आहेत आपल्याकडे, त्यांच्याशी बी बातचीत करूया. आजी, काल तुम्ही होता, तुमच्या पायाला बी लागलेला आहे. काय सांगाल नेमकं काय परिस्थिती होती? कधी एवढं तुमच्या वयाचे कधी पाहिलं होतं काही? नव्हता आला, पाऊस नव्हता आला. पाणी घरात शिरलं नाही, पाणी घरात शिरलं, लुगडे वाहून गेले. त्याला माल दिला घरात, असं म्हणजे डबडं सुद्धा राहिलं. टाक्या गेल्या, टिपी गेल्या, लुगडे नाही, चोळी नाही. सारे दाणे वाहून गेले, सारे गहू वाहून गेले आणि पिठं वाहून गेले. आणि काय करू मग आता? एवढं वाहून गेलं, आता काय करायचं? आपण इतके वर्ष इथे राहता, कधी पाहिलं का पाऊस आला? मग पाणी आम्हाला पाहिजे नाही इथं. नदीला पाणी नव्हतं. नदीला पाणी पावसाळा नदीने जायचं. इकडे काय येतं पाणी? नदीने जायचं पाणी. इकडे आलंच ना पाणी, तिकडं जात पाणी. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कार्यालय आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काल नेमकं या सगळ्या घटनांना त्यांनी सामोरं गेलेले आहेत, त्यांनी अनेकांना मदत केलेली आहे. सर, काल नेमकं काय परिस्थिती झाली? एक अनपेक्षितपणे म्हणतो ना, एक अचानकपणे फटका बसला आणि काय करावं हा परिणाम त्या ठिकाणी होता. आल्यानंतर रस्ता बंद होता
आणि गावातील लोकांनी लगेच माहिती दिली की 5 जण त्या नदीकाठून गावाकडे येत असताना ट्रॉली पलटी झाली आणि 2 जण वाहून गेले म्हटल्यानंतर आम्ही तरुण सगळेजण तिकडे पळालो, पाहतो तर 2 जण वाहून गेल्यानंतर एका विजेच्या खांबाला अडकले आणि 3 जण मात्र त्या ट्रॉलीला धरून कसे बसे तग धरून होते. सुमारे 2.5 तास ते 2 जण विजेच्या खांबाला धरून होते. त्या 3 जणांपर्यंत गावातील सगळे तरुण, गावातील सगळ्या रस्त्या दोरेखंड एकत्र करून त्या 3 माणसांपर्यंत पोहोचले आणि त्यावेळेला फोन लागत नव्हते, पावसामुळे फोन ऑपरेट होत नव्हते. एका ग्रुपवर कसं बसं टाकलं का असं झालं आणि इथले फोटो काढून टाकले आणि मदत पाहिजे. मग त्यावेळेला मदतीचा ओघ प्रशासन बी सुरू झालं आणि प्रशासनाची मदत फक्त तालुका पोलीस स्टेशनचे PI माननीय प्रल्हाद गीते साहेब असतील, DYSP भोसले साहेब असतील, हे आले आणि प्रल्हाद गीते साहेबाला मानावं लागेल. येत असताना हार्डवेअरच्या दुकानातून दोरखंडाचे 2-4 बंडल त्यांनी ताबडतोब घेतले आणि ते विकत घेऊन गाडीत टाकले. इथं आले, स्वतःच्या कमरेला बांधला आणि जे 2 तरुण त्या विजेच्या खांबाला लटकले होते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही उभं राहून जे टेक्नॉलॉजीने काम करू शकतो ते पाहायला मिळालं. मोबाईलचा कॅमेरा त्यांच्याकडे ठेवून झूम करून ते काय बोलणार आहेत, आवाज तर येत नव्हता, गर्दी खूप होती, पाण्याचा आवाज प्रचंड होता, आक्रोश चाललेला होता, परंतु यातून त्यांच्या होटावर त्यांचं म्हणणं काय, दोर ढिल्ला सोडा, दोर ओढा, ताना, मला इकडे ओढा तिकडे ओढा, हे जे संवाद होता ह्या मोबाईलच्या माध्यमातून झूम करून आम्ही पाहत होतो आणि तो संवाद न पाहताही होत होता आणि एक मदत होत होती. खऱ्या अर्थानं आम्ही आतापर्यंत जे काम केलं असेल, बऱ्याच वेळा अशा प्रकारचे काम करण्याचा संबंध आला, परंतु प्रशासनानं स्वतःचा जीव धोक्यात घालून काल गीते साहेबांना मी पाहिलं, नितीन गांगुर्डे नावाचे पोलीस कॉन्स्टेबल तर अक्षरशः दोर न घेता पोहत त्यांच्यापर्यंत पोहोचले. म्हणजे काही जर झालं असतं तर कदाचित यांचा मृत्यू ओढवत होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रशासनाचे अधिकारी काम करत नाहीत, परंतु गीते साहेब, गांगुर्डे साहेब, तालुका पोलीस स्टेशन अधिकारी यांना मानावं लागेल आणि शासनाने अशा लोकांचा सन्मान जर केला तर हे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. नाहीतर वाहून जाणारे वाहून जातील, मला त्याला काय करायचं, असा जो समज असतो, गैरसमज असतो, स्वार्थीपणा असतो, हा यांच्यात दिसला नाही. मागं संगमनेरजवळ एक पोलीस अधिकारी वाचवायला गेल्यानंतर बुडालेले आपण पाहिले. म्हणजे हा प्रसंग असताना हे जीवावर उदार झाले. शासनाने यांची दखल घ्यावी, यांना योग्य तो सन्मान करावा आणि उरलेल्या लोकांची तर परिस्थिती खूप खराब आहे. आता आजच खायचं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे. प्रशासनाने आहे ती मदत केलेली आहे, पण आता सरकार म्हणून आपण सरकारकडे काही मागणी करणार आहात का? सरकारकडे तर लगेच मागणी करा, यांना भरीव स्वरूपाची मदत पाहिजे. सरकार देताना सरकारचे जुन्या कधीच्या काळातले नियम असतील 7,000, 7,500, 2,500 ते बाजूला काढले पाहिजे. त्याच्यात आता पावसाळा सुरू झाला का नाही, 31 मे पूर्वीचे पंचनामे कसे करायचे, हा सरकारचा GR मधला इथून मागच्या आमच्या अनुभवाचा मोठा तोटा आहे. त्या GRला कुठेतरी फ्लेक्झिबल केलं पाहिजे. माननीय पालकमंत्री महोदयांचा दौरा या भागामध्ये होणार आहे आणि काल माननीय या भागाचे आमदार काशीनाथ दाते सर पण स्वतः साईटवर आले होते. त्यामुळे त्यांनी पाहिलं. आम्ही प्रशासनाकडे मागणी करू, परंतु लोकप्रतिनिधींचं हे कर्तव्य आहे की GRचा अडथळा कसा येतो, नियमात मदत बसवता येत नाही म्हणून नियम शिथिल कसं करायचं, यासाठीच ते आहेत ना, त्यांचं कामच ते. आणि सरकारचं काम ते का सरकारने कुठंतरी मायबापासारखं असावं, मायबाप सरकार म्हटलं जातं, आधार दिला पाहिजे आणि लगेच दिला पाहिजे. म्हणजे मरून गेला मग त्याच्या मुर्द्यावर पाणी पाजायचं ही अजिबात पद्धत नाही पाहिजे. तत्काळ मदत उपलब्ध झाली पाहिजे. तत्काळ मदत जर सरकार देणार नसेल तर बघू आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू शकतो. कांदे वावरात भिजले, वेगळं झालं, चाळीत टाकले, चाळीतच पाणी गेलो, काय करणार. गुरढोरांचे जो हे असेल, आपण त्याला मुरघास म्हणतो, वर्षभराचा तो चारा असतो, कडबा असतो, काहीच नाही. आता गुरांना पाजायला पाणी नाही, घाण पाणी, लाईट नाही, म्हणजे प्रचंड वाईट परिस्थिती. सरकारने तातडीने पावलं उचलावीत. आपत्कालीन व्यवस्था काय असते याचा नमुना उत्तम प्रशासनाने दाखवून द्यावा आणि लोकांना दाखवून द्यावा की येस आम्ही आहेत तुमच्या बरोबर, तुम्ही घाबरू नका. शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे, ते कायम लोकांच्या मदतीसाठी पाहायला मिळालेले आहेत. आपण या सगळ्या परिस्थितीत एकनाथ शिंदे साहेबांकडे काही मागणी करा. रात्री 9-9:30 पर्यंत आम्ही ही त्यांच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु दुर्दैवानं संपर्क होऊ शकला नाही. सूर्यकांत पाटील त्यांचे जे PS काम पाहतात त्यांच्यापर्यंत फक्त अडकल्याची माहिती दिली होती. त्यांनी पुढचं काय केलं, प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्यात, परंतु आमच्यापर्यंत ते आल्या नाहीत. पण ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पाहत होणार. शेवटी सरकारचा फायदा जनतेला करून देणं एक मेडिएटर म्हणून आमचं ते काम आहे आणि शिवसैनिक हा कायमच लोकांच्या मदतीला धावून जातो. ती भूमिका आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत. या गावातील सगळे तरुण असतील, सरपंच असतील, सगळ्यांनी खूप मोठं काम केलं. हे जर ऍक्टिव्ह झाले नसतं तर काल कदाचित त्या 5 लोकांचा प्राण सुद्धा वाचले नसते. ते वाचण्याचं मुख्य काम यांनी सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच आपण आता पाहिलं इथल्या लोकांची, स्थानिकांची जी परिस्थिती आहे ती सगळी पाहिली. इथल्या भावना या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत कारले, त्यांनी सगळे प्रशासनाची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे. आता या सगळ्या परिस्थितीकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.